आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया. बाग गेला सिन गेला अवघा झाला आनंद. प्रेम रसे बैसली मिठी आवडी लाटी मुखासी. तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल गोगे खरे माप. बाग गेला सिन गेला अवघा झाला आनंद. विठ्ठल विठ्ठल निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ वैराग्याचे महामेरू श्री संत तुकोबराय त्यांच्याच अभंग गाथ्यामध्ये वेगवेगळी जी प्रकरणं आहेत त्या वेगवेगळ्या प्रकरणापैकी भोपाळ्या नावाचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणातील हा अभंग मला वाटतं सर्वांच्याच पाठ आहे. पण एक लक्षात घ्यायचं आहे बरं का. हो, ते समजण्याकरता मी प्रथम आता एक ओवी सांगतो ज्ञानोबा यांची. बिंब तरी बचके वडे परी प्रकाशाशी त्रैलोक्य थोकडे. शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. हो, आणि म्हणून शब्दाला अर्थ आहे, त्याला शब्दार्थ म्हणतात. आणि शब्दार्थाच्या पलीकडे जो आहे त्याला भावार्थ म्हणतात. या अभंगामध्ये शब्दार्थाला महत्व आहेच, पण विशेषतः करून या अभंगामध्ये आपल्याला जगद्गुरु तुकोबरायांच्या शब्दातला भाव पाहायचा आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी या अभंगामध्ये आपला अनुभव सांगितलेला आहे. तो अनुभव सांगताना देवाशी संवाद केलेला आहे. हे दोन मुद्दे पहिले लक्षात घ्या. संत जे बोलतात ते अनुभवाने बोलतात आणि सामान्यतः व्यक्ती जी बोलते ती बोलते अनुभवाने, पण त्या अनुभवाला अध्यात्मामध्ये फारशी किंमत नाही. एवढं बोलून पुढे चालतो. हा, प्रापंचिक अनुभवाला, त्या प्रापंचिक अनुभवाविषयी काय बोलायचंय? नकाम जपासी वधू प्रपंचाचे विषयी. अहो, ज्याच्यात तथ्यच नाही, बरोबर आहे ना, ज्याच्यात काही सार नाही, ज्याच्यात काही तथ्य नाही, त्या अनुभवाला इथं काही किंमत नाही आपल्या अध्यात्मामध्ये. आणि म्हणून बघायचं आहे जगद्गुरु तुकोबरायांचा जो अनुभव आहे ते प्रमाण तुम्हाला माहिती आहे. अनुभवाले अंगात या जगात देतो सो तुका म्हणीचा कोणी सांगे माझा अनुभव आहे अंगे. हा, बघायचं आहे काही जे अनुभव असतात त्याचे प्रकार आहेत बरं का. काही जे अनुभव असतात ते घ्यायचे पण सांगायचे नाही. लई त्याच्यामध्ये आपल्याला पुष्कळसं चिंतन आहे. पण माझ्या वाट्याला वेळ आली 1 तास आणि ते 1 तासामध्ये आपल्याला जेवढं चिंतन करता येईल तेवढं करायचं आहे. अनुभव आहे ना, तुकोबरायांनी अनुभव सांगितले ना त्या अभंगामध्ये. जगद्गुरु तुकोबराय सांगतात बरं का. आता कोणाला सांगतात म्हणून मी अगोदर सांगून गेलो, तुमच्या लक्षात येईल. कोणाशी संवाद केलेला आहे? अर्थात देवाशी. कशावरून? हे सगळं कशावरून बरं का. तुझे चरण देखलिया या प्रथम चरणाच्या उत्तरार्धाची सुरुवात सर्वनामाने झालेली आहे. हे पहिलं लक्षात घ्यावं लागेल. तुझे म्हणजे हे देवा तुझे चरण आम्ही पाहिले, याचा अर्थ इथं काय आहे? संवाद आहे. संवादामध्ये सर्वनाम येत असतात. मी, तू, आम्ही, तुम्ही, माझं आणि तुझं. आलं लक्षात महाराज. तुझे चरण देखलिया म्हणजे तुझे या सर्वनामावरून तुकोबरायांचा जो संवाद आहे तो कोणाशी आहे? देवाशी आहे. अर्थात देवाशी संवाद करण्याकरता, देवाशी संवाद साधण्याकरता त्या कोटीचा अनुभव पाहिजे. म्हणून आपण अनुभव या विषयावर बोलतोय. अनुभवाला फार किंमत आहे परमार्थामध्ये. जाऊ द्या, काही 2-3 बाबी तुम्हाला सांगतो. काही अनुभव बरं का घ्यायचे नसतात आणि सांगायचेही नसतात. घ्यायचे पण नाही आणि सांगायचे पण नाही. उदाहरणार्थ विषयाचा अनुभव घ्यायचाही नाही, कळते की नाही, काही घ्यायचाही नाही आणि सांगायचाही नाही. काही अनुभव घ्यायचे
पण सांगायचे नाही. उदाहरणार्थ कीर्तन करून घरी गेल्यानंतर कीर्तनकार किंवा मृदंगवादक किंवा गायक कीर्तन करून घरी गेल्यानंतर त्यांची जर बायको म्हटली, महाराज तुम्हाला पखवाजातलं कळतं, प्रपंचातलं कळत नाही, किंवा असं म्हटली तुम्हाला कीर्तनातलं कळतं, म्हणजे मी पण आलो त्याच्यामध्ये, कीर्तनातलं कळतं, प्रपंचातलं काही कळत नाही, तुम्हाला बिंपलास कळतो, बागेश्वरी कळतो, हंसध्वनी कळतो, शंकरराग कळतो, सगळंच कळतंय, पण तुम्हाला संसारातलं काही कळत नाही, असं बोलली. कोण? ज्याची त्याची. शब्द जरा समजून घ्या. ज्याची नाही कळलं का अजून? हां, यदा कदाचित काही वाद झाल्यानंतर असाही प्रसंग येतो, कधी कधी शिव्या पण देते बायको. सांगणार नाही कोणी, बायको बोलते का नाही? बोलते का नाही? हां, हे जरा शांत राहतात, कारण अनुभव आहे ना. बघ काय, अहो बॅरिस्टर असू द्या नाही तर अजून कोणी असू द्या, घरी गेल्यावर काय असतं, ती नवरा म्हणून तुम्हाला काही कळत नाही. कधी कधी भांडण झाल्यानंतर जोड्याने मारायला सुद्धा भेट नाही. मारित नाही का? दिवसा नाही पण रात्री. का चुकतंय काही? मग असा जर अनुभव एखाद्याला आला असेल तर त्यांनी सकाळी उठल्यानंतर गावाच्या चौकात जाऊन सांगायचं का की मला माझ्या बायकोने मारलं? सांगल का कोणी? नाही ना सांगणार. म्हणजे याचा अर्थ अनुभव घ्यायचा. अरे जरा बोला की जरा, 1 तासामध्ये आपल्याला पुढे जायचंय. अनुभव घ्यायचा, हां, पण सांगायचा नाही. विषयाचा अनुभव घ्यायचाही नाही आणि सांगायचाही नाही. किती मी सांगेल तुम्हाला, बरं आपल्याला जरा पुढे जायचं आहे. पण काही अनुभव असे आहेत जे घ्यायचे पण आणि इतराला सांगायचे पण. तुकोबारायांनी भक्तीचा अनुभव घेतला बरं का, परमार्थाचा अनुभव घेतला असं म्हणण्यापेक्षा आपण पुढे जाऊ. भक्तीचा आनंद घेतला, परमार्थाचा आनंद घेतला आणि त्याचं फल असं झालं की जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आता माझं मन काय झालं? शांत झालं. बघूया आपण बरं का कसं आहे हे. भक्ती अशीच आहे, परमार्थ असाच आहे. मी परमार्थावर बोलतोय बरं का. हां, हे जरा लक्षात घ्या. भक्ती अशीच आहे. एक सांगतो मी तुम्हाला, भक्तीचा प्रवाह हा रक्तातच लागतो. बघा, लक्ष द्या. भक्तीचा प्रवाह हा रक्तातच लागतो. जसा मृदुंगाचा हा सद्गुण भरत महाराजांच्या रक्तातच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. हे काय बोलतोय मी, लक्ष द्या. जे रक्तात असतं ना ते कुठंच जात नाही, आणि जे हाणून मारून आणलेलं असतं, कळते का नाही, हाणून मारून, याला ऊस ना अवसान म्हणतो आपण, किंवा हाणून मारून ते पुढचा शब्द वापरत नाही. रक्तातच बरं का. शिस्त ही आमच्या रक्तातच आहे, परंपरेपासून चालत आलेली, तुम्हाला माहिती आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या रक्तातच भक्तीचा प्रवाह हा निश्चितच होता. किती पिढ्यापासून होता? जगद्गुरु तुकोबारायापासून तर माग 8 पिढ्या जा, म्हणजे विश्वंभर बाबापासून. अतिशय बारीक चिंतन आहे या अभंगाचं. आणि तिथून भक्तीचा प्रवाह तुकोबारायापर्यंत चालत आलेला, त्याचा परिणाम असा झाला. तो परिणाम सांगतो मी तुम्हाला. काय परिणाम झाला? कीर्तनाच्या वाटेमध्ये, कीर्तनाला येणारी जी वाट होती ना, त्या वाटेमध्ये काय टाकले? काटे टाकले मंबाजीने. आजही काही वेगळी परिस्थिती नाही. त्यांनी वाच्यार्थाने काटे टाकले आणि आता शब्दार्थाने काटे टाकतात. बघा, समजलं तर. काटे टाकले, काट्याच्या फाट्या टाकल्या, लोकांनी येऊ नये म्हणून कीर्तनाला. मी एक सांगू का तुम्हाला महाराज, बरं का, थोडंच बोलतो. अवगुण हा वैरी आहे, बरोबर आहे ना? अवगुण हा काय? वैरी. मी म्हणतो सद्गुण सुद्धा वैरी आहे. जगद्गुरु तुकोबाराय जर अधिकारी नसते, त्यांची योग्यता जर मोठी नसती, तर मंबाजीने त्यांच्या येणाऱ्या त्या कीर्तनाच्या वाटेमध्ये काटे टाकले नसते. बघा, लक्षात घ्या. जगद्गुरु तुकोबारायांनी जो गाथा केला
त्या गाथ्याचं महत्व बरं का रामेश्वर भट्टांना निश्चित माहिती होतं. हा गाथा जर जगाच्या माथ्यात उतरला तर जगाचा उद्धार निश्चितच होणार. मग आपल्याकडे कोण येणार कळते का काही. म्हणून रामेश्वर भट्टांनी तो गाथा पाण्यात बुडवायला लावला. मी कशा करता बोलतोय, भक्तीचा प्रवाह तुकोबारायांच्या रक्तात कसा होता. काठे टाकले वगैरे कीर्तनाला लोक याची कमी झाली, जात झाली. तुकोबारायांचे लक्षात आलं. तुकोबारायांनी मी शब्द हा नाही वापरणार, जाब विचारायला गेले. संत कधी जाब विचारायला जात नसतात. शब्द शब्द लक्षात घ्या. विठाला विठाला विचारायला गेले बरं का. का म्हटले कळतंय ना. कोण विचारायला गेले? तुकाराम महाराज. कोणाला विचारायला गेले? मंबाजी बोला. तुम्ही आम्हाला त्रास दिला, याचा तुम्हाला त्रास झाला का? कधी कधी त्रास देणाऱ्याला कळत नाही कोणाला किती त्रास होतो, पण ज्याला त्रास होतो तो बोलत नाही आम्हाला त्रास झाला. त्याच्यामध्ये आम्ही होतोच ना त्रास. मी कशा करता बोलतो, वास्तविक पाहता, नीट ऐका जरा, वास्तविक पाहता तुकोबारांची शक्ती एवढी अफाट होती. त्यांच्या जर मनात आलं असतं ना तर मंबाजीची राख झाली असती. काय बोलतो? राख झाली असती. मी उदाहरण देतो. ज्या रामेश्वर भट्टांनी गाथा पाण्यात बुडवायला लावला त्याचा परिणाम त्यांच्या अंगाचा दाह झाला. जर गाथा खरोखरच जर स्वतः रामेश्वर भट्टांनी बुडवला असता तर मला वाटतं तो पुढे शिल्लक राहिला नसता. बरं, हे मी का सांगतोय लक्षात घ्या. हे सगळं सहन केलं तुकोबारायांनी. हे सगळं सहन केलं. हे सगळं सहन करण्याचं कारण काय असेल तर एकच भक्ती. भक्ती अंगात असेल, भक्ती रक्तात असेल, भक्ती रोमारोमात असेल तर भक्ती करणारा सगळं काही सहन करीत असतो. तुकोबारायांची जी भक्ती होती ती कशी होती हे सांगण्याकरता मी एक गोड प्रमाण सांगतो तुम्हाला. ती प्रमाण सांगण्या अगोदर तुकोबारायांची भक्ती कशी होती हेही सांगतो बरं का. जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नीने विचारला, ओ महाराज कीर्तनाला जात जा, भजनाला जात जा, डोंगरावर जात जा, पण मला सांगून जा. माझी भाषा समजून घ्या. मला काय करा, सांगून जा. का तर एका वाक्यामध्ये मी जिजाईचा अधिकार सांगतो. जगद्गुरु तुकोबारायांना बोलत होते अद्वा तद्वा, पण एक लक्षात घ्या, तुकोबारायांनी भाकर खाल्ल्याशिवाय स्वतः पाणी पेत नव्हती. अशी महान पतिव्रता जर कोण होती तर जगद्गुरु तुकोबारायांची पत्नी. याचा परिणाम तिच्या पायातला काटा कुणी काढला? देवाने काढला बरं का. तुकोबारायांनी सांगितलं, अगं आवले, मी कुठे जातो, मी काय करतो हे माझं मलाच कळत नाही. यावर प्रमाण आहे. आसवायचा कोठे आठवायचे नाही, देहीच विदेही भोगू दशा. आठवण आठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग, स्वयं एव पांडुरंग. तुकोबाराय सांगू लागले बरं का. आता त्या तुकोबारायांच्या पत्नी होत्या. तुकोबारायांची जेवढी योग्यता तेवढीच योग्यता कुणाची होती? जिजाईची. तिने सांगितलं, म्हणले महाराज हे तुम्ही भक्तिशास्त्र मला नका सांगू, हे भक्तीतलं तत्वज्ञान हे मला नका सांगू, तुम्ही कुठं जाता हे सांगून जात जा. तुकोबारायांनी सांगितलं, अगं देहू गावाच्या पुढे गेल्यानंतर भंडारा डोंगर आहे, भामचंद्र डोंगर आहे, घोराडा डोंगर आहे. त्या डोंगराला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याला कान लाव आणि ज्या रस्त्यातून विठ्ठल विठ्ठल नामाचा ध्वनी निघेल समजायचं त्या रस्त्याने मी त्या डोंगरावर गेलो. अशी भक्ती होती बरं का. मी कशा करता बोलतोय, पाय जर भूमीला लागले तर भूमी सुद्धा विठ्ठल विठ्ठल नामाचं काय करीत होती? चिंतन करीत होती. अशी भक्ती होती जगद्गुरु तुकोबारायांची. एकच प्रमाण मी तुम्हाला सांगणार होतो, फार गोड आहे. हो, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी
पांडुरंग ध्यानी पांडुरंग माने पांडुरंग ध्यानी वा जाने पांडुरंग पांडुरंग ध्यानी जागृती स्वपानी जागृती स्वप्नी पांडुरंग 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 टाळी एक टाळ हा हा सगळेजण टाळ्या वाजवा पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती हा जागृती हा जागृती 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 स्वप्नी पांडुरंग 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 मने पांडुरंग याला भजन म्हणतात. भजन वेगळं त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे नियम आहेत, पण तेवढे नियम सांगायला आपल्याला वेळ नाही. शास्त्रीय संगीत, भक्ती संगीत आणि या दोन्ही संगीतामध्ये आपल्याला वारकरी संप्रदायाच्या चाली गायच्यात. मला वाटतं समजलं असं एका वाक्यामध्ये. ठीक आहे. तुकोबरांची भक्ती होती. ध्यानामध्ये पांडुरंग, मनामध्ये पांडुरंग, स्वप्नामध्ये. अहो जसं सांगतो ना मी तुम्हाला, अर्जुनाचे केस जसे श्रीकृष्ण करीत होते, तसं जगद्गुरु तुकोबरांच्या रक्तात तो भक्तीचा प्रवाह, अशी भक्ती जगद्गुरु तुकोबरांनी केली. याचं चिंतन उत्तरार्धात आपल्याला पाहायचं आहे. तुमचे चरण देखलिया आणि तुझे चरण देखलिया असा पाठभेद आहे. भगवंताचं स्वरूप पाहिलं, त्याचा परिणामच असा आहे. बरं का, भगवंताचं स्वरूप कसं आहे, अर्थात कोणत्या भगवंताचं, हा सुद्धा अर्थ या अभंगामध्ये तुकोबरांनी दिलेला आहे. कोणत्या भगवंताचं म्हणजे प्रश्न पडला असन. अनेक रूप आहे भगवंताची, अनंत रूपे अनंत वेशी देखील मी त्याशी बाप रखुमा देवरू खुन बानली कैसी. अनेक
अनेक देवाची रूप आहे, पण कोणत्या देवाचं रूप शेवटच्या चरणामध्ये सांगितलेलं आहे? विठ्ठल भोगे खरे माप, पांडुरंगाचं स्वरूप. किती सांगेन मी तुम्हाला, फार अभंग आहेत सर्व संतांची पांडुरंगाच्या स्वरूपाच्या वर्णनार्थ बघायचं आहे. त्या स्वरूपाबद्दल बरं का थोडंसं आपण गीतेमध्ये येऊ. हो, स्वरूप केव्हा साजरं गोजरं दिसतं? जेव्हा त्या स्वरूपामध्ये बरं का, जेव्हा त्या स्वरूपामध्ये तेज असेल तेव्हा. हो, आणि म्हणून त्या तेजाचं विश्लेषण 11व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. हो, श्लोकच सांगतो ना मी तुम्हाला. दिवे सूर्या सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भासदृशी साक्षात भासस्तस्य महात्मनः. हजार नाही, हो, कोट्यावधी चंद्र सूर्याचा प्रकाश एकीकडे आणि भगवंताचं तेज एकीकडे. याच्या पुढे माऊली वर्णन करतात. बरं, माऊलींची भाषा ही आपली नाही. विठाला विठाला माऊलींची भाषा आहे. माऊलींचं तर मान्य करावंच लागेल ना. जे अग्नीचे दीपन, जे चंद्राचे जीवन, सूर्याचे नयन देखती जेने. याच्या पुढे आपण जाऊ आता. जे चंद्र सूर्य जगाला प्रकाश देतात ते भगवंताच्या प्रकाशाची, भगवंताच्या तेजाची बरोबरी का करू शकत नाही? कारण ते जे प्रकाश देतात त्याला अधिष्ठान जर कुणाचं असेल तर ते भगवंताचं आहे. तुझी मी 1994ला गायलं होतं आळंदीमध्ये. हो, आता ते सांगायला नाही पाहिजे पण सांगतो. कैलासवासी कैलास महाराज पोले, बरं का, ती चाल आम्ही दोघांनी मिळून बसवली होती ही. हो, फार गोड आहे. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझ्या सत्तेने. मग आता असे चंद्र सूर्य भगवंताच्या अधिष्ठानाने जर जगाला प्रकाश देत असतील तर ते भगवंताच्या तेजाची, प्रकाशाची बरोबरी कशी करणार? बरं, याचा विचार आपण का करतोय? तेज पाहिजे ना. तुझे चरण देखलिया. चरण याचा एक अर्थ पाय. याचा कदाचित काही कन्फ्यूज होतील, विषय कुठे चाललाय म्हणून मी सांगतो. आणि एक लक्षात घ्या, ज्याला काही कळत नाही तेच कन्फ्यूज होतात. ज्याला कळत ते कन्फ्यूज होत नाही. हा पहिला अर्थ सांगतो आता. चरण याचा अर्थ काय कुणालाही कळेल ना. चरण याचा अर्थ पाय, पण वेदांतामध्ये, उपनिषदामध्ये चरण याचा अर्थ स्वरूप सांगितलेला आहे. पाय पाहिल्यानंतर विश्रांती, शांती, समाधान, आनंद आहेच, त्याबद्दल काही दुमत नाही. पण भगवंताचं स्वरूप अशा पद्धतीने
अशा प्रकारचं जर स्वरूप पाहिलं, कशा प्रकारचं, हे जे मी गीतेतला श्लोक सांगितला, माऊलींच्या ओव्या सांगितल्या, त्या तेजाचं वर्णन बरं का. राजस सुकुमार, मदनाचा तेज पाहिजे बरं का. काहींचं तेज असं असतं, तेजच नाही चेहऱ्यावर, फोडली गौरी दिसे तोंडावर. आचरण करणारी व्यक्ती बरं का, आचरण करणारी व्यक्ती, वारकरी संप्रदायाच्या नियमाचं पालन करणारी व्यक्ती कशावरून ओळखायची? त्याच्या चेहऱ्यावर जर सात्विकतेचं तेज असेल, त्याच्यावरून ओळखायचं की ही आचरणशील काय आहे, व्यक्ती आहे. तेजावरून. मी पदरचं नाही बोलत, माऊलींची उभी सांगतो या विषयावर. दर्शनी प्रशस्ती पुण्यपुरुष पाहिल्यानंतर समाधान झालं पाहिजे. तसंच आहे देवाचं स्वरूप. समाधान आहे ना. समाधान जीवा पाहता वाटे गे माये, असं भगवंताचं स्वरूप आहे. गोड प्रमाण सांगतो पुढे चलतो. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किळ फाकती प्रभा, अगणित लावण्य, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर नवे तेची शोभा, नवर नवे तेची शोभा. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. ध्रुपदामध्ये सुद्धा जागा काढता येतात, ते आपल्या आपल्यातच राहू द्या. आता ते मला माहिती आहे ना कुणाच्या डोक्यात काय, पण तुमच्या नाही येणार. तुम्ही अभ्यासू आहात असं मला वाटते. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, इथंच तुम्ही स्वराचा विस्तार का केला? अगोदर सुद्धा स्वराचा विस्तार करता येतो. जाऊ द्या. गोड स्वरूप आहे पांडुरंगाचं. ते स्वरूप पाहणं म्हणजे 4 प्रकारचे जे मोक्ष सांगितलेले आहेत त्याचं चिंतन नाही सांगत, पण स्वरूपता मोक्षाला प्राप्त होणं. हो, केव्हा? स्वरूपता मोक्षाला केव्हा प्राप्त होणं? गेल्यानंतर नाही, असतानीच. लक्षात घ्या. मला मुक्तीचे प्रकार नाही सांगायचे. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळीमिळी. असं पांडुरंगाचं स्वरूप पाहिलं तुकोबर आहे. संवाद करतायत. कोणाशी करतायत? पांडुरंगाशी करतायत. कशावरून? तुझे चरण. स्वरूप पाहिलं, पाहिल्याबरोबर असं आहेच हो स्वरूप. ते पुष्कळसं सांगावं वाटते, पण वेळेची मर्यादा आहे. पाहिली आ वेद लावी, बैसी जीवी जडोनी. असं स्वरूप पाहिल्यानंतर त्याचा परिणाम काय झाला? अभंगाचं प्रथम चरण. संप्रदायामध्ये जेवढी मृदंग रत्न होऊन गेली, तेवढ्या मृदंग रत्नामध्ये सावध मृदंग रत्न कोण असेल तर भरत महाराज. सावध बरं का, अगदी
आमच्या वैकुंठवासी जयराम महाराजांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर तेजा ऐशारथी तट्टा फोका वरती असं आहे. चला जाऊ द्या. तुझे चरण देखलिया अर्थ थोडासा मी सांगितलेला आहे. आता पुढे जायचं आहे. त्याचा परिणाम काय? परिणामाला फार महत्व आहे बरं का. हो, जे आपण आमच्या पुणेरी भाषेमध्ये इनपुट आउटपुट म्हणतात. जे करतो त्याच्यामध्ये काही पाहिजे ना. काय पाहिजे? काही नको, चांगलंच पाहिजे. जे करू बरं का, जे जे करू त्याचा परिणाम चांगला पाहिजे. ते करणं सार्थकी ठरतं बरं का. हां, तसं सार्थकी ठरत नाही. काहींचा संसार सुरुवातीला गोड नंतर भांडणं, तसं काहींचं कीर्तन सुरुवातीला गोड नंतर इचका इचकी. शेवट आता काय सांगू मी तुम्हाला. लय, आता तुम्ही अभ्यासू आहात पण मी पण थोडाफार अभ्यास केलेला आहे. लय नाही का, सुरुवातीची लय, ज्या लयीत गाणारा त्याच लयीत शेवट झाला पाहिजे. पुढे मी कशा करता बोलतोय, आरंभ आणि शेवट बघायचा आहे. विठाला विठाला आपला विषय हा चाललेला आहे. परिणाम काय पाहिजे? गोड पाहिजे. परिणाम काय पाहिजे? चांगला पाहिजे. पण परिणाम चांगला होण्याकरता, परिणाम गोड होण्याकरता अगोदर कष्ट घ्यावे लागतात. फक्त श्लोकाचं एकच टोक सांगतो. यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमम यत अग्रे विषमिव. समजते का नाही? सांगतो आता. इकडे वृत्ती जात नाही, नको तिकडे जाते. बरोबर आहे ना महाराज? हे हां, त्याचा तो पदच्छेद करावा लागेल. आता पदच्छेदही गेला, अन्वय बी गेला. बस, अन्वय बी गेला, सगळंच अवघड झालं. जाऊ दे, तिकडे कायला जायचं आपण. समजणे वाले को इशारा काफी है. वारकरी संप्रदाय सुद्धा मॉडिफाय झाला. मॉडिफाय व्हायला काही हरकत नाही, पण नाही व्हायला पाहिजे. जाऊ द्या. विठाला विठाला बघायचं आहे आपल्याला. पुढे जायचं आहे. तुझे चरण, तुझे चरण, तुझे चरण पाहिले, तुझ्या स्वरूपामध्ये देवा मी रममान झालो. त्याचा परिणाम बरं का. आपला विषय काय चाललाय? इनपुट आणि आउटपुट. परिणाम चांगला झाला पाहिजे ना. आपण एवढा सप्ताह करतो इथं नाही का. एवढे चांगली सगळी मंडळी रोजच नाव घेतच असतील. मी घ्यायलाच पाहिजे असं काही नाही. असं एवढा मोठा मंडप, एवढे सगळे ऐकणारे, दर्दी, साऊंड सिस्टीम नाही का, एक नंबर. यांना एक नंबर का द्यायचा हे तुम्हाला ॲडजस्ट करतात. तुम्हाला म्हणजे कळलं का? हां, असं म्हणजे आपल्याला हे ॲडजस्ट करणं लय अवघड आहे बरं का. मी यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा बरं का. परिणाम, आपला विषय काय चाललाय? परिणाम. मी तुम्हाला सहज बोलतो बरं का, थोडासा विषय सोडून बोलतो. मला तुम्ही ओळखत नाही किंवा ओळखत असाल मला माहीत नाही, पण आमचे महाराज ओळखतात बघा. हे शेजारी उभे राहिलेले काय, हां, उत्तरेश्वर महाराज गोड कीर्तन करतात. आमचे भरत महाराज, काही जुनी मंडळी आहे बरं का. अगदी असं नीट नेटकं परिणामावर बोलतोय मी. सुरुवात जशी आहे तसाच मध्य आणि तसाच शेवट. सुरुवातीचा काळ परमार्थामध्ये, बालपणाचा, तरुणपणातला काळ परमार्थामध्ये, आणि मग उत्तरार्ध काही चुकीचा होणार आहे का? नाही ना होणार. कसा नाही चुकीचा होणार एवढं सांगून पुढे चालतो. ज्याचा भूतकाळ चांगला त्याचा वर्तमान काळ चांगला, ज्याचा वर्तमान काळ चांगला त्याच्या भविष्य काळाबाबत टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. परिणाम, परिणामाला महत्व आहे. वाऱ्या केल्या पण परिणाम काहीच नाही. वारीचा दोष आहे का? नाही. वारी कशी केली त्याचा दोष आहे. खूप तूप लोणी खाल्लं, चांगले चांगले पदार्थ खाल्ले, पण परिणाम चांगला व्हायच्या ऐवजी उलटाच झाला. उलटा कळला का? थोडंसं समजून घे जाऊ. त्याचा उपयोग नाही ना.
गोरा गोमटा मुलगा पाहिला मुलीच्या आई वडिलांनी संसाराकरता. हां, पण नुसतंच गोरा गोमटा पाहिला, त्याच्यात काय अवगुण आहे हे पाहिली नाही. परिणाम काय झाला? चकलं सगळं. म्हणून बरं का, एक लक्षात घ्या, कारलं कडू आहे पण परिणाम काय आहे? गोड आहे. हां, तसा संसार हा गोड वाटतो पण त्याचा परिणाम इतकासा चांगला नाही. तो आपल्या अभंगातला काही नाही, विषय नाही. भक्ती केली तुकोबारायांनी, भगवंताचं स्वरूप पाहिलं, त्याचा परिणाम असा झाला की तो परिणाम होण्याकरता याजसाठी जप, याजसाठी तप, याजसाठी जप, याजसाठी तप, याजसाठी जप, याजसाठी तप, याजसाठी जप, याजसाठी तप. व्यासे या मोम ग्रंथ केले, व्यासे या मोम ग्रंथ केले, व्यासे या मोम ग्रंथ केले, व्यासे या याजसाठी जप, याजसाठी तप. आता आपण प्रथम चरणाच्या पूर्वार्धात आलोय, परिणाम सांगून. बरं, परिणाम अगोदर का सांगितला बघायचं आहे. परिणाम आणि काय केलं आपण, काय अगोदर पाहिलेले. चला पुढे जाऊ, आता या विषयात अधिक जायचं नाही. परिणाम काय झाला? भक्तीचा परिणाम आहेच. नामस्मरण केलं ना, बरं का, अगदी 1 2 3 वाक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. नामस्मरण केलं तर त्याचा परिणाम काही वाईट होणार नाही. अहो, संसारामध्ये, नासक्या संसारामध्ये इकडं तिकडं काही केलं तर त्याचा परिणाम ठरलेला आहे. मग इथं परिणाम ठरलेला ठरणार नाही का? नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकला, कोणी ऐकला, ऐसा कोणी ऐकला. गोष्टीचा परिणाम काय आहे ठरलेला आहे. जाऊ द्या, बाकीच्या परिणामाबद्दल काय बोलायचंय. काय परिणाम झाला तुकोबराय सांगतात देवाला. आता इथं आलोय आपण, त्या करता प्रमाण आपण घेतलं होतं अगोदर. बघायचं आहे. याजसाठी जप, जप कशा करता, तप कशा करता, ह्या सगळ्या उपासना कशा करता, सगळ्या साधना कशा करता. बरं जाऊ द्या, बाकीचं काहीच बोलत नाही. योग कशा करता? केवळ मन शांत होण्याकरता. उत्तर दिला. हो, योगश्चित्तवृत्ती निरोध हा असं आहे, त्याच्याच करताय ना, मन शांत होण्याकरता. आता इथं आपण थोडंसं विश्लेषण करू. तो बराय सांगतात आता कोठे, म्हणून सुरुवात महत्वाची. शब्द बरं का, या अभंगाची सुरुवात आता या शब्दाने झालेली आहे. आता म्हणजे काय सांगावं लागेल. तसं जमणार आहे का? इकडं आला आणि तिकडं गेला तसं नाही जमणार. आता, आता हा शब्द हे व्याकरण शास्त्रामध्ये आता हे अव्यय आहे. हो, हे मराठीतला अव्यय आता. आता तरी पुढे हाची उपदेश अनेक अभंगामध्ये आता हा शब्द प्रयोग आहे. आता हे अव्यय आहे मराठीतलं. आणि संस्कृतमध्ये आता या मराठी शब्दाला असं म्हणतात अधुना. संस्कृतमध्ये काय म्हणतात? अधुना म्हणजे आता. मग आता म्हणजे केव्हा? अर्थात देवाचे चरण पाहिले मग आता, असा या शब्दाचा अर्थ आहे. पुढे जाऊ, एक एक शब्दाचा अर्थ सांगतो. कोठे, हो, म्हणून तर मला तर बरं वाटतं.
तुम्हाला वाटतं का नाही कुणास ठाऊक, पण वाटत असेल असं गृहीत धरतो. कोठे कुठं धावणार आहे मन, उद्गार वाचक आहे म्हणून असं केलं बरं का. कुठं धावणार आहे मन, बघा प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर. तुकोबराय सांगतात कुठं मन धावणार आहे, म्हणजे याचा अर्थ कुठंच धावणार नाही. काही प्रश्नाची उत्तरं ही उत्तराने द्यायची आणि काही प्रश्नाची उत्तरं प्रश्न करून द्यायची, एवढं तरी समजून घ्या बरं का. सांगतो तुम्हाला उदाहरण आता. हिरण्यकश्यपू आणि भक्त प्रल्हाद, थोडक्यात सांगतो. हिरण्यकश्यपूने रागारागाने विचारलं, अरे ज्या नारायण नारायण नामाचं चिंतन करतो तो नारायण आहे कुठं, विचारलेला प्रश्न. मग आता उत्तर कसं दिलं, इथं हे का तिथं आहे, का दगडात आहे, का लाकडात आहे, का भूमीत आहे, का इकडं आहे, का तिकडं आहे. अमुक एका ठिकाणी निर्देश भक्त प्रल्हादाने केला नाही. प्रश्न कसा तसं उत्तर. कुठं आहे, ज्या नारायण नारायण नामाचं चिंतन करतो तो देव आहे कुठं, बघायचं आहे. आता भक्त प्रल्हादाने उत्तर दिलेलं आहे, तो देव कुठं नाही. मला एवढंच बोलायचं त्या विषयावर. तो देव कुठं नाही, कुठं आहे विचारलं, कुठं नाही. तसं तुकोबराय सांगतात आता कुठं मन धावणार आहे, आता कोठे. आणि हा सगळ्यात मोठा परिणाम आहे. का सांगतो मी तुम्हाला. त्याकरता गीताशास्त्र बघा. आता मना संबंधाचा विचार अनेक ग्रंथामध्ये आलेला आहे, वेदांतामध्ये आलेला आहे, शास्त्रामध्ये आलेला आहे. पण आपल्या या कीर्तन नियमाला अनुसरून असं बोलतो. कीर्तनामध्ये अभंग गाथा, ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता, भागवत याच्या पलीकडे काही नसावं. बरोबर आहे ना, आहे का बरोबर. पण आता बरोबर चालत नाही. त्या विषयावर आपल्याला बोलायचं नाही. चला म्हणा. गीतेमध्ये प्रश्न केला, कोणी केला, अर्जुनाने केला, देवाला केला. देवा असं मन आहे. कसं मन आहे, चंचलमी मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरी वसुदुष्करम. असं हे असणारं मन म्हणजे चंचल. थोडं थोडं पाहू आपण. मन चंचल एक. मनाचे दोन गुण आहे महाराज बरं का. फार उत्तम श्रोते पण आहेत बरं का, म्हणून सांगतोय. तसं मी बघायला रिकामा नाही कुणाकडे. मला एक प्रश्न पडतो, कुणाकडे बघून सांगा. कधी कधी खोटा का व्हायना रिस्पॉन्स दिला पाहिजे. एवढी तर माणुसकी दाखवायला पाहिजे. इथलं नाही सांगत, जाऊ द्या. चंचल मनाचे दोन गुण आहेत, एक चंचल आणि चपळ. कोणता गुण चांगला आहे, चंचल गुण चांगला आहे का चपळ गुण चांगला आहे. एवढं कळलं की समजायचं तुम्हाला सप्ताहातलं सगळं कळलं. चंचल तर आहेच पण चपळही आहे. पण कोणता गुण चांगला तुम्हीच सांगा मला. पुढं बसणं एवढं सोपं नसतं. तुम्ही बसला, धाडस केलं, अहो मला फोन करायला भेटतात लोक. त्यांना माहिती आहे आमची सगळी महाराज मंडळी सिद्धपीठामध्ये. बरं जाऊ द्या, थोडी मला वेळ द्या, कारण बऱ्याच सुरुवातीला वेळ गेली. एक 10 मिनिटं फक्त, जास्त नाही घेत. चंचल आणि चपळ, कोणता गुण चांगला. हा बरोबर, बोला बोला. नुसतं तोंड हलवाच्या गोंधळ्यासारखं सांगतो मी. चाल थोडंसं जरा खाली येऊन बोलतो. चंचल हा मनाचा वाईट गुण आहे आणि चपळता हा मनाचा चांगला गुण आहे. चंचल मी मन कृष्ण, तिथं देवाने सांगितलं चंचल आहे. श्लोक ओवे मला सांगायचंच नाही त्या विषयावरच्या, तुमचा पाठ आहे. आणि माऊलींनी त्या मनाची चंचलता सांगितली, पण त्या मनाची चपळता सुद्धा सांगितली. मन कैसे केवडे, बरोबर आहे ना. पाहो म्हणो तरी न सापडे,
एरवी राटावया थोडे त्रैलोक्य यया. फिरण्याकरता त्याला त्रैलोक्य सुद्धा अपुरं पडतं. ही मनाची चंचलता आहे का चपळता आहे? चंचलता आहे. इकडं तिकडं तिकडे इकडं. उदाहरणार्थ आता कीर्तनाला बसलेत, शरीराने बसलेत, मन कुठं आहे मला काय माहित. काल परवा एका ठिकाणी सांगितलं बरं का, कोणाच्या मनात काय चाललंय हे कळणारं एखादं यंत्र निघायला पाहिजे आणि ते कीर्तनात माझ्याकडं पाहिजे. सांगतो तुम्हाला, स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर. मन हा सूक्ष्म शरीराचा भाग आहे. ते दिसत नाही पण त्याचा प्रताप लई मोठा आहे. तो किती मोठा आहे? यडका मदन मदन केवळ पंचानन. पूर्ण उतरणी काही शॉर्टकट मध्ये करतात. हे पॅन्टी निघाल्या शॉर्टकट, उतरणे झाल्या शॉर्टकट, चालणे शॉर्टकट जाईल, पण कीर्तन शॉर्टकट करावं लागतं. येडका मदन मदन केवळ पंचानन. कशाचा परिणाम आहे? मनाचा. बाकी काय? इकडं तिकडं तिकडं इकडं इकडं तिकडं. सांगू का प्रमाण? गती अधोगती मनाची मती मन लावा एकांती साधू संगे. मनाचा हा स्थायी भाव आहे. मनाचा हा मूळ स्वभाव आहे. एक सांगू का, जे स्वभावात असतं ते कधी जात नाही. कळते का काही? जे स्वभावात असतं ते कधी जात नाही. जातं का? माकड चंचल आहे. माकड तशी काही माकडं. हे मी नाही बोलत हो, मी कशाला माझं बोलू? हे ऐसे कैसे घडेल जे मरकटा समाधी राहे मनतल्या राहेल महावातू. असं हे मन आहे चंचल. आपण पुढे जाऊ. पुन्हा चपळ आहे हा त्याचा स्थायी भाव. हा विषय सांगतो तुम्ही बरं. माझं बोलणं ठरवून नसतं कधी. स्वभाव आहे मनाचा, आणि जे स्वभावात असतं ना त्याच्यात कधीच बदल होत नाही आणि करू पण नाही. पण चांगला असेल तर, चुकीचा असेल तर स्वभावात बदल केला पाहिजे, पण तो होत नाही. चला, मनाचा मूळ स्वभाव आहे. पण एक लक्षात घ्या, ज्याच्या स्वभावात बदल होत नाही त्यालाही चॅप्टर असतं. या करताही ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन आहे, पण मला तेवढं सांगायचं नाही. माशी गुलाबजामवर बसते, बरोबर आहे? गुलाबजाम माहिती आहे ना? श्रीखंडावर बसते, भातावर बसेल, पदार्थावर बसेल, सगळ्यावर बसेल. बरं का? तिचा तो स्वभाव आहे ना. मी काय सांगत होतो, स्वभाव तसा जात नाही, पण ती चॅप्टर असते. ती सगळ्यावर बसल महाराज, पण विस्तवावर कधी बसणार नाही. तसंच आहे, बदल होत नाही स्वभावात. मनाचं बोलतोय बरं का. आधी होत वाघ्या मग झाला पाग्या. आधी होता वाघ्या मग झाला पाग्या. पुढचं तुम्हाला माहिती आहे की राहतंय का त्याचं? तसं नाही ना. आधी होती दासी वगैरे हे सगळे दृष्टांत कशा करता बोलतोय आपण. आता मलाही काही मंडळी म्हटली बरं का, म्हणजे इथं नाही बोलत असतात, महाराज जरा शांत व्हा.
तुम्हाला माहीत नाही नवीन पिढीला, काही जुन्या लोकांना महाराज जरा शांत राहा, बोलू नये कुणाला काही. म्हणलं ठीक आहे, हळूहळू सुधरून घेतो असं मी म्हटलो बरं का महाराज. बरोबर आहे, तुम्हाला माहिती आहे स्वभाव. ठीक आहे, हे म्हणते आम्हाला काय घेणं देणे, आम्ही कीर्तन ऐकायला आलोय. सुधरून घेऊ, कुणाला काही बोलायचं नाही, नीट बसू, कसंही बसू द्या, कसंही उठू द्या, कसाही टाळ वाजू द्या, कसंही प्रमाण होऊ द्या, किती वेळ चाल म्हणू द्या, काही करू द्या, काही बोलू नका बरं का. बोल ठीक आहे बा, काही बोलत नाही. पण ते आता काय स्वभाव जातो का. याला म्हणलोच की नीट बस म्हणून. म्हणजे हा याचा स्वभाव नाही, हा माझा स्वभाव आहे. आणि त्याचं कारण सांगतो, एवढं कारण सांगतो पुढे चलतो. कारण ज्यांच्या शिस्तीत आम्ही राहिलो ते 84 सिद्धापैकी 85 सिद्ध वैकुंठवासी जयराम महाराज. आता त्यांच्याकडं राहिलो, त्यांच्या इतकं वैराग्य नाही मला मिळवता आलं. याचा अर्थ काही साऱ्या महाराष्ट्राला लुटला असंही नाही. पण ते गुण लागतात. चला, स्वभावात बदल होत नाही, तसं हे मन आहे. आणि म्हणून भगवंताचं स्वरूप पाहिलं असं हे मन, त्याची धावाधाव थांबली. कुठे धावणार आहे भगवंताचं स्वरूप पाहिल्यानंतर. उत्तर दिलेलं आहे प्रश्न करूनच तुकोबारायांनी, आता कुठे धावे मन तुझे चरण देखलिया. मनाची धावाधाव थांबली म्हणजे नेमकं काय झालं. गेला सीना गेला, 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 सीना गेला, सीना गेला, गेला सीना गेला, गेला सीना गेला. अवघा झाला नंद, अवघा झाला नंद, गेला सीना गेला, नेमकं काय. मनाची धावाधाव थांबली, कुंटलिया धावा तृष्णेची. हेच फल आहे बरं. कीर्तनाचं फल काय, मन शांत होणं. भजनाचं फल काय, मन शांत होणं. कीर्तनाचं फल काय, मन शांत होणं. साधना वेगवेगळ्या आहे, पण साध्य काय आहे, एकच आहे. म्हणून तर असं म्हटलेलं आहे, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन शांत झालं म्हणजे नेमकं काय झालं, कसं झालं समजून सांगितले तुकोबारायांनी या भंगाच्या द्वितीय चरणामध्ये. भाग गेला, सीन गेला, सीन गेला. आता एक प्रश्न आहे इथं बरं का. तुकोबारायांच्या ठिकाणी कोणता सीन होता, नीट ऐका बरं, थोडंसं राहिलंय आता. तुमच्या आमच्या जीवनामध्ये जो सीन असतो तो सीन होता का. सांगणारे सांगतात अनेक जन्म फिरत फिरत आलेला, तू कशाला आला फिरत इथं. बरोबर आहे, सीन. पण नाही प्रश्न आहे हा, मी लाईव्ह बोलतोय. महाराज तुकोबारायांच्या ठिकाणी कोणता सीन होता. अवतारी संत होते जगद्गुरु तुकोबाराय. सीन भागाचा संबंधच नव्हता काहीचा. कसला सीन भाग. तरी पण हा शब्द प्रयोग का केला तुकोबारायांनी, याचं थोडंसं चिंतन 4-5 वाक्यामध्ये सांगतो. तुकोबारायांचे अवतार, तुकोबारायांचा हा शेवटचा अवतार म्हणजे चौथा, चौयुगाचा भक्तनामा. बस जे कळलं ते पुढे जाऊ आपण. आता पुढे जाऊ आपण. नामदेव महाराजांनी जे अभंग केले की उर्वरित कार्य पूर्ण करण्याकरता जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार. थोडंसं बारीक सूक्ष्म चिंतन सांगतो. व्यर्थ कामामध्ये शिनभाग होतो हे आपण समजू शकतो, पण चांगल्या कामामध्ये सुद्धा शिनभाग होतो नक्कीच.
मृदंग वाजवणं ऐकायला गोड आहे, पण कीर्तन झाल्यावर काय अवस्था होत असेल हे त्यांनाच माहिती असेल. बरोबर आहे ना? हं. शिनभाग मी कशा करता बोलतो, हे सामान्याचा शिनभाग जाऊ द्या, पण ज्ञानी पुरुषाच्या जीवनामध्ये, संतांच्या जीवनामध्ये सुद्धा शिनभाग असतो. तो कोणता एवढंच सांगतो. फक्त हे समजण्याकरता अजून एक प्रमाण सांगतो. झाडू संताचे, संतांचा जो मार्ग आहे तो कसा झाडायचा वगैरे हा विषय वेगळा आहे. मला फक्त एवढं सांगायचंय, रस्ता झाडायचा म्हटल्यानंतर, रस्त्यावरली धूळ काढायची म्हटल्यानंतर थोडी तरी धूळ अंगा उडल्याशिवाय, बघा काय बोललो ते तसंच आहे ना. 42 वर्ष जगद्गुरु तुकोबराय या मृत्यू लोकामध्ये देहू गावामध्ये राहिले. एक सांगू का तुम्हाला महाराज, मूर्खात राहणं एवढं सोपं नाही. एकच वाक्य बोलतो आणि त्याच्या पुढचंही बोलतो, शहाण्यातही राहणं सोपं नाही. आता हे समजून सांगतो. हीच कला असते. जशी तुमची कला आहे ना, तशी जी कला आहे सांगण्याची. शहाण्यात राहणं सुद्धा अवघड असतं. कसं अवघड असतं, आता ते तुकोबरायांचं सांगू, बाकीच्याचं कशाला बोलू. मूर्खात राहणं अवघड झालं तुकोबरायांना, पण शहाण्यात राहणं सुद्धा कधी कधी अवघड झालं. ते शहाणे तुकोबरायांच्या जीवनामध्ये 2 होते. काही असतील अनेक, पण मुख्यतः 2. त्यापैकी एक मंबाजी आणि दुसरे रामेश्वर भट्ट. अवघड आहे ना. अजून तुम्हाला मी सांगतो बरं. ॲडजस्ट करणारा आणि ज्याला ॲडजस्ट करायचे तो, 2 बरं का. ॲडजस्ट करणारा आणि ज्याला ॲडजस्ट करायचे तो. कोणाला त्रास होतो कळलं का नाही? ॲडजस्ट ज्याला करायचे त्याला त्रास होतो का? जो ॲडजस्ट करणार आहे त्याला त्रास होतो, असं आहे बरं का. तसंच आहे ना. ह्या जगाला तोंड देता 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 तुम्ही बघा, निर्याण प्रसंगाची अभंग आहे. त्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार यांनी चिंतन मांडलेलं आहे. आता दे सोनं ये जना, आता दे सोनं आता दे सोना ये जना, आता दे सोना ये जना. ऐसे करी गा नारायण, ऐसे कर नारायण. जो आनंद भूतकाळात होता, वर्तमान काळात आहे आणि पुढेही तोच राहणार आहे. एक प्रमाण, फक्त एक तुकडा सांगतो त्या अभंगातला. नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, असा आनंद झाला. मी गोकुळातलं थोडंसं चिंतन सांगत होतो, फक्त प्रमाणच सांगतो आता. त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पाहिलं आणि असा आनंद झाला. कोणामुळे झाला? इथं तुझे चरण देखलिया आणि तिथं त्या देवाला पाहिलं. सावळा देखिला आनंदाचा, सावळा आनंदाचा. बरोबर आहे ना? पुढं काय? तेने आनंदाचा पुराला भाग गेला, असे न गेला, अवघा झाला आनंद. आणि म्हणून ज्यांच्यामुळे आनंद होतो त्याला मिठी दिलेली आहे. ती मिठी कोणती? प्रेमरसे बैसली मिठी, प्रेमाने मिठी आहे. आणि पुढे आवडी लाठी मुखासी, लाठी मुखासी याचा अर्थ लागला टकळा पंढरीचा, तसं लागला टकळा भगवंताच्या नामाचा, असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. आवडी लाठी मुखासी. पुढे शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे आम्हा जोड, तुका म्हणे आम्हा जोगे, तुका म्हणे आम्हा जोगे जोगे, तुका म्हणे आम्हा जोगे, तुका म्हणे आम्हा जोगेरा, तुका म्हणे विठ्ठल भोगे खरे माप.
अवघा झाला आनंद अवघा झाला हरी म्हणजे मी का थांबलो माहितीये का? एखादा म्हणून महाराजाला काय आठवत नाही काय? तसं नाही, तो नाद आहे. तो जो ची चाट आहे ना थाप, ती जिथं थांबते लय अवघड आहे कीर्तन करणं. आता कुणीही कीर्तन करतंय हो, त्रास आहे डोक्याला. तिची चाट तुम्ही ती चाट थाप टाकली ना, त्याचा जो ध्वनी तो थांबल्यानंतर मग बोलायला सुरुवात करायची. म्हणून थांबलो होतो. आजच्या कीर्तनात एवढं कळलं तरी बाद झालं. विठाला विठाला तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल घोगे खरे माप आमच्या योग्य जोगे. बरं का, माप आमच्या योग्य जर काय असेल तर विठ्ठलाचं नाम. विठ्ठल घोगे खरे माप. आणि म्हणून अशा प्रकारचा हा अभंग फार गोड अभंग आहे. पण आपल्याला जी वेळ असते त्या वेळेमध्ये आपल्याला त्याचं चिंतन पाहायचं असतं, विश्लेषण पाहायचं असतं. नाही तर एक सांगू का, आता या शब्दावर एक कीर्तन होईल. कोठे या शब्दावर फक्त हिरण्यकश्यपूचं प्रल्हादाचं उदाहरण दिलं त्याच्यावर. धावे या शब्दावर एक कीर्तन होईल. आणि मनावर तर कितीही बोलू शकता. ज्याचं मन ठिकाण्यावर नाही ते तर जास्त बोलल. पण कसं असतं, असो विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई नदी कवरदा हरि महाराज की जय. जगद्गुरु महाराज की जय. और जय राम महाराज की जय. तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल घोगे खरे माप. हेच खरं माप आहे, दुसरं कोणतंच माप नाही. बाकीच्या मापाचा काय विचार करायचा याकरता एक प्रमाण सांगतो फक्त. नेनती काही टाणा टोणा नामस्मरणा वाचोनी ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ईश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया. भाग गेला सिन गेला अवघा झाला आनंद. प्रेम रसे बैसली मिठी आवडी लाठी मुखासी. तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल घोगे खरे माप.
भाग गेला सिन गेला अवघा झाला आनंद. मी लई थोडक्यात म्हणून थोडक्यात महाराज. हो ठीक आहे. कुणी उठू नका. ठीक आहे. तुका म्हणे आम्हा जोगे, तुका म्हणे आम्हा जोगे, तुका म्हणे आम्हा दोघे, तुका म्हणे आम्हा दोघे. विठ्ठला घोगे खरे माप, विठ्ठल घोगे खरे माप. भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला. विठ्ठल घोगे खरे माप, विठ्ठल घोगे खरे माप. भाग गेला सीन गेला. भाग गेला ते न गेला. अवघा झाला आनंद अवघा झाला आनंद अवघा झाला आनंद. गेला